INS विक्रांत. गट्टू आणि चिंकी गार्डनमध्ये खेळत असतात. तेवढ्यात बाबा ऑफिसून येतात. दोघेही धावत जाऊन बाबांना बिलगतात. बाबा, एक राईड द्या ना स्कूटरवर. हो बाबा, मलाही. आज नाही बेटा, उद्या संडे आहे. तुम्ही उद्या लवकर तयार व्हा. आपण एका इंटरेस्टिंग जागी फिरायला जाऊ. कुठे बाबा? ते आत्ता नाही सांगणार. ते एक सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि त्यांचे आई बाबा तयार होतात. आता तरी सांगा, कुठे जातोय आपण? फक्त थोड्या वेळ बाळांनो, आता तुम्ही स्वतःच बघा. थोड्याच वेळात सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचतात. वाव, ह्याला काय म्हणतात बाबा? ही कुठली जागा आहे? बेटा, याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात. हे किंग जॉर्ज 5 आणि राणी मेरीच्या स्मरणार्थ बांधलं होतं. त्या काळी मुंबईला बॉम्बे म्हटलं जायचं. आता तुम्ही सगळे आईसोबत इथे फिरा, फोटो काढा. मी तोपर्यंत पुढे जायचं तिकीट घेऊन येतो. दोघंही एन्जॉय करू लागतात. आई त्यांचा फोटो काढते. तेव्हा गट्टूचं लक्ष एका बोटीवर पडतं. चिंकी, ती बोट बघ. वाव, किती मोठी बोट आहे. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ह्याला बोट नाही, फेरी म्हणतात बाळा. आपण याच्यावर बसणार आहोत का आई? हो, बाबा तिकीट घ्यायला गेलेत. त्यानंतर आपण फेरीमध्ये बसणार आहे. थोड्या वेळात बाबा फेरीचं तिकीट घेऊन येतात आणि सगळेजण एक एक करून त्यात चढतात. वाव, सगळीकडे पाणीच पाणी आहे. ते बघ चिंकी, मासा. त्याने पाण्यात उडी मारली. दोघेही माशाला बघून टाळ्या वाजवत जोरात उड्या मारू लागतात. किती मोठी बोट आहे ही. अरे, आपण एका मोठ्या बोटीला पाहायला जातोय आता. ती तर याहून 10 पट मोठी आहे. पुढच्या सरप्राईज साठी रेडी व्हा. वाव, अजून एक सरप्राईज. थोड्या वेळात सगळेजण समुद्राच्या मधोमध एका म्युझियम मध्ये पोहोचतात. ही कोणती जागा बाबा? बेटा, हे INS विक्रांतचं म्युझियम आहे. INS विक्रांत, ते काय बाबा? हे भारतीय नेव्हीचं एक मुख्य जहाज होतं. हे 1945 साली बनवलं होतं. तेव्हा याला HMS हर्क्युलसच्या नावाने लॉन्च केलं होतं. नंतर हे इंडियन नेव्हीला विकलं गेलं. नेव्ही मध्ये काय नाव होतं बाबा? नेव्हीचे जहाज आपले कोस्टल लाईनवर रक्षा करतात बेटा. यावर आपले नेव्हीचे जवान तैनात असतात, जे आपले बाहेरच्या प्रॉब्लेम पासून रक्षा करतात. याबद्दल जास्त डिटेलमध्ये इथली लोक सांगतील. थोड्या वेळात सगळेजण रांगेमध्ये लागतात. चिंकी, मस्ती करू नको. गपचूप रांगेत उभी राहा. सगळ्यांचे तिकीट चेक होतात. त्यानंतर सगळेजण आतमध्ये जातात. तेवढ्यात एक माणूस येऊन आपला परिचय देतो. नमस्कार, मी आशा करतो तुमचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय उत्तम झाला असावा. मी आहे तुमचा गाईड, जो मी तुम्हाला विक्रांतची टूर करेन आणि याच्या इतिहासाबद्दलही सांगेन. तुम्ही सगळे एका छान जहाजाच्या सफरीचे साक्षीदार होणार आहात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि त्या जागी आपला कॅमेरा बंद ठेवा जिथपर्यंत मना केला असेल. नाहीतर तुमचा कॅमेरा जप्त केला जाईल. तुमचा दिवस शुभ जावो. हे ऐकून गट्टू जप्त म्हणजे काय हे बाबांना विचारतो. अरे, जप्त म्हणजे ते आपल्याकडे ठेवून घेतील. कधीच नाही देणार. त्याचा दंड बसतो बेटा नंतर, आणि ते डेटाही काढून टाकतात. असं का बाबा? बेटा, हे आपल्या देशाच्या सुरक्षेसंबंधितलं स्थळ आहे म्हणून. अशा ठिकाणांची माहिती आपण पब्लिक प्लेस किंवा सोशल मीडियावर शेअर करू नये म्हणून हे अशा सूचना आपल्याला देतात. ओके बाबा. गाईड सगळ्यांना पुढे घेऊन जातो. बाकी सगळेजणही त्याच्या मागे मागे जातात. मी सर्वात प्रथम तुम्हाला INS विक्रांतच्या इतिहासाबद्दल सांगतो. ब्रिटनने याची निर्मिती केली होती. हे 1961 पासून 1997 पर्यंत सेवेत होतं. यानंतर याला एका म्युझियमचं स्वरूप देण्यात आलं, जेणेकरून सगळे हे पाहतील, याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतील. तर आता ह्याचा काहीच उपयोग होत नाही काका? हे तर येत नाही, पण अजून एक विक्रांत नावाचं विमानपोत आहे, जे पूर्णतः भारतात बनलेलं आहे. आपण तेही इथे बघू शकतो? नाही बाळा, ते आता देशाच्या सेवेसाठी लागलेलं आहे. ते आपण आत्ता नाही पाहू शकणार. त्यावर भारतीय नौसेना आपलं काम करते आणि पूर्ण कोस्टल एरियावर लक्ष ठेवते. आता तुम्ही थोडं फिरून पूर्ण एरिया पहा आणि 15 मिनिटांनंतर पुन्हा इथे या. भारताचा किनारा इतका मोठा आहे की एवढे मोठे जहाज इथे ठेवावे लागतात. हो बाळा, भारताची 7000 किलोमीटर समुद्ररेखा त्यानेच जोडली आहे.
याच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालची खाडी आहे. दक्षिणेत दोघे मिळून हिंद महासागर बनतात. वाव, आपण तिथेही फिरायला जायचंय? हो बाळा, लवकरच आपण दक्षिण भारतात फिरायला जाऊ. थोड्याच वेळात गाईड पुन्हा येतो. चला, आपण पुढे जाऊया. विक्रांत शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. याचा अर्थ आहे साहसी. इंग्लिशमध्ये करेजस. याचा आदर्श वाक्यही संस्कृतात आहे. या जहाजाने 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध लढाई लढली होती. याला संग्रहालय कोणी केलं? याला म्युझियम बनवण्याची आयडिया BMCची होती. हे अतिशय युनिक मेरीटाईम म्युझियम आहे. मला तर हे सगळं ऐकूनच मज्जा येतेय. भारताजवळ अशी अनेक जहाजं असतील ना काका? हो बेटा, 150 जहाजं आणि अनेक पाणबुड्या भारतीय नेव्हीशी जोडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे म्युझियमचा सगळा बघण्याचा भाग संपतो आहे. आता तुम्ही इकडे तिकडे फिरा आणि आरामात पहा आणि 1 तासानंतर एक्झिट पॉइंटला जाऊन पोहोचा. गट्टू आणि चिंकी धावत धावत जाऊन विक्रांत बघत असतात. आई बाबा पण हे पाहून खुश होतात. बाबा, मीही मोठेपणी इंडियन नेव्हीत जाईन. बेटा, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तुला खूप मेहनत करावी लागेल. आय एम रेडी. पण बाबा, मी तर डॉक्टरच होणार आहे. हे ऐकून बाबा जोर जोरात हसू लागतात. हो डॉक्टरीण बाई, हो. थोड्या वेळात सगळेजण विक्रांत फिरून घरी जायला निघतात. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या, मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा, मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील? बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. हा, ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वाह आई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे.
नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्या सोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा वाई, इतका ताजा मासा. आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो. तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला. जाळी जड झालीये. चिंकी, मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचे टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा, केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.